पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आहे। ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्याची सुरुवात आहे। भारताकडून पाकिस्तानात घुसून मोठी कारवाई करण्यात आली आहे। पाकिस्तानात इमर्जन्सीसारखी स्थिती निर्माण झाली आहे। हे ऑपरेशन सिंदूर काय आहे हे जाणून घ्या। काय आहे ऑपरेशन सिंदूर? जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। भारताने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून आहे। भारताने शेजारी देशासह सुरू असलेल्या या तणावादरम्यान बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे गाडली आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची कारवाई सुरू झाली आहे। भारताने दहशतवादाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आहे। इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणी हल्ला केला आहे। भारताच्या या हल्ल्यानंतर लाहोर आणि सियालकोट हे एअरपोर्ट पुढच्या 48 तासांसाठी बंद करण्यात आले आहे। भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करताच पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ राजौरी क्षेत्राच्या भीमबेर येथे शस्त्रसंधीचं ऊत केलं। तोफखान्याचा वापर केला। भारतीय सैन्य पाकिस्तानाच्या प्रत्येक नापाक इराद्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। आज देशात मॉकड्रिल आयोजित करण्यात आला आहे। युद्धाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यात हे मॉकड्रिल होणार आहे।